दिले त्याच्यानुसारच तुम्हाला करावं लागेल. त्याच्यात तुम्ही काही छेडछाड करू शकत नाही. त्याच्यात आम्ही पण काही करू शकत नाही, कारण जे काही कमिटीने दिलेलं आहे त्यानुसार आपल्याला फॉलो करायचं आहे. आपल्याला खरंच उद्योग करायचा असेल, डिपार्टमेंटची सगळी आमची टीम आहे, त्यांच्यासोबत कोऑर्डिनेट करा. तुम्ही काय कागदपत्र असतील तुम्ही जमा करा. जर वाटलं की बाबांनो म्हणजे मला फोन केला तर आम्ही करतच असतो. एखाद्या वेळेला उशीर झाला तरी थोडा उशिरानं करतो, फोन पण करतो आम्ही. त्यामुळे तुम्हाला जे काही उद्योग करायचे आहे किंवा काय त्याची सगळं फायनल करून तुम्ही डिपार्टमेंटला दिले अर्ज तरी चालेल. आणि ज्या वेळेला कर्ज मंजूर होतं त्यानंतर मग बँक काय म्हणते की बाबांनो तुम्ही आता तुमचं मार्जिन जमा करा, म्हणजे स्वतःचं भांडवल जमा करा. मग आपण बँकेत ते पैसे जमा केले की मग ते बँक ते पैसे पाठवून देते वेंडरला आणि मग तुम्हाला मशिनरी येतात. ह्याच्यामध्ये काय असतं, तुम्हाला बँकेची प्रोसेसिंग फी कट केली जाते. उद्या काही लोक भांडत बसतात, माझे एवढे पैसे घेतले तेवढे घेतले. आता शेवटी बँकेचा व्यवसाय आहे, ती त्याचं हे करणार, बरोबर आहे की नाही. त्यामुळे तसं काय करायचं नाही. शक्यतो बँकवाले आता तुम्ही काम करताय, बँकवाल्यांना व्यवस्थित कोऑपरेट केलं तर ते आपल्याला सहकार्य करतात. चालेल. मी सांगू इच्छितो इथं तुमचं काम एवढंच आहे, तुम्ही फक्त फाईल तयार करा हा, आणि बाकीची गॅरंटी मी घेतो. ते जे बँकेचा विषय आहे ना हा तुम्ही बघून घे. आपलं काम काय आहे, फक्त तुमची गरज असेल ना तुमच्या उपजीविकेसाठी तुम्ही फक्त फाईल तयार करा, डॉक्युमेंट तयार करा. ते सर काय ते प्रोजेक्ट रिपोर्ट बघून घेते, त्यांच्यापर्यंत परिपूर्ण फाईल द्या. आणि राहिला बँकेचा विषय तो माझ्यावर सोडून द्या, कारण की बँकेसोबत आपण काम करतोच आहे. आणि माझी एक विनंती सर तुम्हाला, माले साहेबांना पण आहे, मी मागेही बोललो, ती जी आतापर्यंत तुमच्याकडे काही लाभार्थ्यांची यादी ना ती फक्त माझ्यापर्यंत द्या. कारण की काय माहितीये का, आम्ही एवढं काम करतोय बँकेसोबत, एक कर्ज वगैरे देणं, EMPA न ठेवणं, त्याच्यामुळे आमचा बऱ्यापैकी रेपो आहे तिथे. आणि तालुक्यात माझा तरी शब्द कोणी बँक तरी ते डावलू शकत नाही, हे तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही चांगलं कॉन्फिडन्स त्या संदर्भात. म्हणून मी माले सरांनी बोलतो, मला फक्त कोण लाभार्थी असतील की ते फक्त वंचित राहता कामा नये. नाही तर काय होतं, निगेटिव्हिटी काय येते या संदर्भात, फाईल तयार करून ती 6 महिने 8 महिने पडून राहते, बँक सरकार करत नाही. आणि ज्यावेळेस बँक बरेच मॅनेजर साहेब माझ्याकडे येत असतात, त्यांच्या मिटिंग आम्ही अरेंज करत असतो, BLBC घेत असतो, त्यावेळेस ते आम्हाला सांगतात की सर असं असेल. मग त्याच्या पहिले जर काय असेल तर मी एक फोनवर हा विषय सॉल्व्ह करू शकतो. एवढं तरी माझा रेपो इथे तयार झालेला आहे. म्हणून माझी एकच विनंती एवढी की तुम्ही फक्त तुमचे डॉक्युमेंट आणि परिपूर्ण पाहिजे. आणि जर सरांनी सांगितलं की सिव्हिल तुमचा व्यवस्थित पाहिजे, सिव्हिल तर काही आपला विषय नाही का. आज आम्ही सर मला सांगायला आवडेल की आता या आर्थिक वर्षात मी एप्रिल पासून जवळपास 11 कोटी रुपये बँकेमार्फत डिस्बर्स केलाय SHG ला. आणि बँके काय देते की माझ्या ज्या ताई आहेत खाली, माझे CRP आहेत, गड्यातल्या महिला आहेत, त्या कुठल्याही NPO NPA ते ठेवत नाही. हा एक रेपो MSRLM आणि या गटा संदर्भात बँकेनं माहिती, म्हणून तुमचा एक रेपो तयार झालेला आहे. आपला एक रेपो आहे आणि सर इथं आलेले आहेत, तर जास्तीत जास्त महिलांनी अर्ज करावा अशी माझी विनंती. बरोबर ना. मला अजून एक गोष्ट सांगायची आहे, ज्यांना खरंच करायचं आहे ना त्यांनीच त्याच्यात इन्व्हॉल्व्ह व्हा, नाहीतर सगळी यंत्रणा ही होती. काय लोक काय करतात, आमची सगळी मेहनत करतात आणि ऐन वेळी म्हणतात नाही नाही आम्हाला आता नाही करायचं, आम्हाला तुम्ही पैसे द्या. असं ह्या योजनेमध्ये होत नाही. तुम्हाला हे दिलेलं आहे ते मंजूर करायचं आहे, तुमचं तुम्हाला पुढे व्यवसाय चालवायचा आहे. तो व्यवसाय चालवून हप्ते पण रेग्युलर द्यायचे. समजा बँकेने तुम्हाला 5 लाख रुपये आता दिले, तुम्ही ते व्यवस्थित फेडले तर बँक तुम्हाला 10 लाख देते, 20 लाख देते. आता तुम्ही तर काम करताय, सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही बँकेचे कनेक्टेड आहे, तर अशा गोष्टी असतात. आता ही असा अनुभव मला दिंडोरीला आला. आम्ही 2 फाईल अशा मंजूर केल्या अटीतटीवरती आणि शेवटी तो म्हणतो आता माझ्याकडे पैसे नाही भरायला, आणि घर तर चांगलं स्लॅबचं आहे. म्हणजे लोक काय करतात, आमचाही वेळ घालवतात आणि सगळे यंत्रणेला कामाला लावतात. असं न करा अशी माझी विनंती आहे. ज्यांना खरंच करायचंय ना त्याच्यासाठी सरांनी सांगितलं तसं आम्ही तिथं बँकेपर्यंत बँकेला भांडून आम्ही तुमच्यासाठी लोन करायची व्यवस्था करू. याचा पुढचा एक विषय आहे, बँकवाल्यांकडे जेव्हा फाईल जाते, म्हणजे माझा अनुभव आहे, बँकवाल्यांकडे फाईल गेली म्हणजे ती तोपर्यंत आपला 50% खर्च होऊन जातो. बँकवाले जागेची तपासणी करतात. जागेची तपासणी करताना तिथं लाईटची पण व्यवस्था पाहिजे. म्हणजे तुम्ही जिथं जागा घेणार ती भाड्याने घेतलेली आहे का, किंवा करार करून घ्यायची ती, किंवा म्हणजे स्टॅम्प पेपर करून घ्यायची, तिथं लाईटीची व्यवस्था पाहिजे त्या व्यवसायाला. आणि त्या तुमच्या बचत गटाच्या किंवा कंपनीच्या नावाने ते पाहिजे ती लाईट मीटर. ते झाल्यानंतर मग बँक चौकशी करते की तुम्ही जो व्यवसाय निवडणार आहे त्याच्यासाठी कच्चा माल त्या एरियात
तेवढ्या एरियात आहे का, म्हणजे तुम्ही तो विक्रीला पण विकला जाऊ शकतो का, हा बी विचार थोडा करायचा आहे. म्हणजे कच्चा माल पण आपल्याला समजा नागली पापड उद्योग तयार करायचं, नागली आपल्याला उपलब्ध होते का, ती नागली उपलब्ध झाली पाहिजे. म्हणजे कसं करणार हे सर्व प्लॅन आधी बजेट तुम्ही तयार करा. म्हणजे सर्व बजेट तयार केल्यानंतर ते बँकवाल्यांकडे जा आणि बँकवाल्यांकडनं ते सिव्हिल चेक करून मग अर्ज करा. तुम्हाला अर्ज दरवर्षी म्हणजे आता नाही झालं तर पुढच्या वर्षी समजा करायचं आहे तर ते पुढच्या वर्षी सुद्धा करू शकतात. ते एवढं थोडं 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. पण बँकवाले ऐनवेळी प्रकरण मंजूर झाले म्हणजे प्रकरण तिथे गेल्यानंतर ते कॅन्सल करतात. कोणाची आता एखाद्या ठिकाणी जागा असते तिथं मीटरवर नसतं, म्हणजे आता मीटर नसलेल्या ठिकाणी ते कॅन्सल करून टाकतात प्रकरण. मग त्या तोपर्यंत आपला खर्च वाया जातो. धन्यवाद. सरांनी फार महत्वाचा विषय इथे शेअर केला की नुसतं करायचं म्हणून करू नका. तुम्हाला जर जेन्युइन खरंच करायचं असेल तर नक्की पूर्ण यंत्रणा तुमच्या पाठीशी, असं कुठलं तुम्हाला अडचण येणार नाही. आणि बरोबर आहे, कधी कधी मॅनेजर साहेब जातात तिथं, जागेवरून ती इलेक्ट्रिसिटी नसते, या नसते, या गोष्टी ती शहानिशा करणार आहे. म्हणून या गोष्टीची काळजी घ्या आणि जेन्युइन खरंच करणार असेल तुमच्या मार्फत आपल्या गटातील महिलांना हा मेसेज द्या किंवा लाभार्थी असेल त्यांना सांगा. पण जास्तीत जास्त फायदा घ्या या योजनेचा. खूप चांगली योजना आहे. अजून काही अडचण आहे का? काही कोणाला अडचण आहे किंवा कुठल्या सीआरपीला आपल्या कळालं नाही? आज आपल्या सर्व सीआरपी इथं बरोबर ना. आपल्याला लखपती दिदी योजना आहे, त्या लखपती दिदीसाठी हा PFMEचा विषय खूप महत्वाचा आहे. या माध्यमातून आपण त्या महिलेला लखपती करू शकतो, बरोबर आहे ना. म्हणून ही परिपूर्ण माहिती तुम्ही घ्या. काही अडी अडचणी असेल तर विचारून घ्या आणि तुमच्या माध्यमातून खाली या योजनेचं पर्क्युलेट करा किंवा प्रचार प्रसिद्धी करा. पण जास्तीत जास्त अर्ज, जास्तीत जास्त लाभार्थी तयार व्हायला पाहिजे अशी आमची सर्वांची इच्छा आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत. बरोबर ना सर? हा बोल. हा एक मिनिट. हा एक चांगला मुद्दा आहे. काय होतं, आमचं काम रेग्युलरच आहे, पण काय सांगायचं हेच आमच्या लक्षात येत नाही. तुम्ही प्रश्न विचारले तर मग ते सांगता येईल तुम्हाला. आता ह्या काकूनी चांगलं विचारलं की सबसिडीचं कसं आहे. तर ज्या दिवसापासून सबसिडी जमा होते त्या दिवसापासून तुमचं व्याज कमी होतं, म्हणजे ते तुम्हाला मिळाल्यासारखेच असते. आणि लोन वितरित झाल्यापासून 3 वर्षापर्यंत ती सबसिडी मर्ज करता येत नाही, परंतु तिचं व्याज तुम्हाला लागत नाही, म्हणजे ते तुम्हाला मिळाल्यासारखेच आहे. 3 वर्षानंतर तुम्ही मर्ज केलं, तुम्ही म्हटले की नाही मला बंद करायचं, मग ते मर्ज करणार जे राहिलेली अमाऊंट आहे ती तुमच्याकडून ते घेणार. म्हणजे सबसिडी ही तुम्हाला ज्या वेळेला बँकेत जमा केली जाते तेव्हाच तुम्हाला मिळालेली असते, फक्त ती मर्ज करता येत नाही. नाहीतर काय लोक काय करतील, सबसिडी येईल, भरतील, कर्ज करतील, मशीन विकून टाकतील, मग त्या योजनेचा फायदा होणार नाही. म्हणून शासनानं त्यासाठी 3 वर्षाचा लॉक इन पिरियड ठेवलेला आहे. परंतु तुम्हाला त्याची काळजी करायची गरज नाहीये, उलट तुमचं व्याज कमी होणार आहे. म्हणजे साधारण 5.5 लाख रुपयेचं जे तुम्हाला 3.5 लाख रुपये सबसिडी आहे आणि 5.5 लाख रुपये तुम्हाला फेडायचे आहेत, तुम्हाला 5.5च व्याज लागणार आहे. आणि आपण दुसरा पण विषय बोललो की जे काही कॅटेगरीनुसार ओबीसी महामंडळ आहे, अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे, यांच्याकडून 15 लाखापर्यंत व्याज माफी आहे. म्हणजे ज्यांना लोकांना खरंच करायचं असतं त्यांना आम्ही ती कन्व्हर्जन पण करून देतो. त्याच्यामध्ये आपल्या ऑफिसकडून, हेड ऑफिसकडून तशी सूचना आहे, तुम्ही कन्व्हर्जन करून घ्या, म्हणजे त्या योजनेचा आपण लाभ देऊ शकतो. म्हणजे तुम्हाला ते मुद्दलच परत फेडायचं आहे. हा एक ह्या योजनेचा फायदा आहे. अजून काय शंका? सर माझा एक प्रश्न आहे. आपण जे युनिट घेतलं, युनिटचे जे डॉक्युमेंट्स मागतात, म्हणजे ते कितीला घेतले काय, मग ते प्रोजेक्ट रिपोर्ट असतो ना, त्याच्यामध्येच तुमच्याकडून कोटेशन घेतलं जातं. कोटेशन घेतलं जातं ना, तर ते कोटेशन ते मशीन आपण स्वतः बघायचे का ते तुमच्यातर्फेच तुम्ही? नाही, असं काही नाहीये, तुम्ही स्वतः बघता. फक्त आम्ही वेंडर व्हेरीफाय करतो, कारण ह्याच्यामध्ये बरेच हे यूज झालेला आहे, त्यामुळे आम्ही स्वतः वेंडर व्हेरीफाय करतो. तुम्ही एखाद्याचं कोटेशन आणलं की तो आम्ही व्हेरीफाय करून घेतो की तो खरंच मशीन देतोय का काय गोळ करतोय का, हे आम्ही चेक करतो आणि त्याच्यामुळेच आम्ही नंतर पाठवतो. असं असतंय ते. हो, तुम्ही स्वतः तुमच्या पसंतीने तुम्ही आणू शकताय. फक्त आम्ही व्हेरीफाय करतो. आम्हाला डाऊट आला तर आम्ही तुम्हाला सांगतो बाबा याचं नाही चालणार, तुम्हाला दुसरं आणावं लागेल. ते तुमचा लूप आहे.
कारण याच्यामध्ये तुमची फसवणूक